नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास सिडके बाल विकास प्रकल्प अधिकारी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण खात्यांतर्गत सीडीपीओ 2025 या परीक्षेचं मार्गदर्शन पाहत आहोत. या परीक्षेचे मार्गदर्शन करत असताना काही विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत आणि त्या संदर्भाने यापूर्वीही ग्रामविकासच्या काही विद्यार्थ्यांचे फोन आलेले होते. त्यांना फॉर्म भरताना अडचण येत होती. त्यांचा फॉर्म एक्सेप्ट केला जात नव्हता कारण त्यांचा सेवार्थ आयडी ती वेबसाईट घेत नव्हती. पण एमपीएससीनं ती त्यांची अडचण दूर केलेली आहे. आता ते फॉर्म भरू शकतात. पण अजून एक मुद्दा राहिलेला आहे ज्याच्याविषयी विद्यार्थ्यांकडून विचारणा होते आणि ते आहे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट काढावं की काढू नये. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की एमपीएससीने जागा ज्या 258 जाहीर केलेल्या आहेत त्याच्यात आरक्षणच नाही, रिझर्वेशनच नाही. मग हे नॉन क्रिमिलियर काढून तरी काय फायदा आहे, त्याच्यामुळं काढूच नाही, माहिती तसंच राहावं असं त्यांचं मत आहे. ओके, कारण दिव्यांग बांधवांचंच आरक्षण जाहीर केले, सामाजिक नाही. आणि नॉन क्रिमिलियरचा फायदा कशासाठी असतो तर रिझर्वेशनसाठी असतो. मग मला जर विचाराल नॉन क्रिमिलियर काढलं पाहिजे का, तर नॉन क्रिमिलियर काढा आणि फॉर्म भरा. वेळ लागला तरी हरकत नाही. का काढावं सर, याचा फायदा काय? बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं किंवा असं होण्याची शक्यता आहे की आता एमपीएससीने तुमचं सामाजिक आरक्षण जाहीर केलं नाही. समजा डिपार्टमेंटनं सामाजिक आरक्षण एमपीएससीला पाठवलं तर एमपीएससी कालांतराने ते जाहीर करू शकते. म्हणजे निकाल लागण्यापूर्वी किंवा एक्झाम होण्यापूर्वी जर जाहीर केलं आणि तोपर्यंत फॉर्म भरण्याची डेट निघून गेलेली असेल आणि तुम्ही जर ते सर्टिफिकेट तिथं जोडलेलंच नसेल तर तुम्हाला काय याचा फायदा मिळेल का? रिझर्वेशनचा नाही. त्याच्यामुळे आता वेळ गेला तर गेला, 2-3 दिवस गेले तर गेले, तुम्ही नॉन क्रिमिलियर काढा आणि नॉन क्रिमिलियर काढून फॉर्म भरा. म्हणजे भविष्यात जर सामाजिक आरक्षण आलं तर तुमचं नुकसान होऊ नये हा माझा हेतू आहे. मग नॉन क्रिमिलियर काढत असताना कुणाच्या नावानं काढायचं हा सुद्धा तुमचा प्रश्न असेल. तर नॉन क्रिमिलियर हे वडिलांच्या नावाने काढलं जातं. लग्नाच्या अगोदर जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कारण कास्ट सर्टिफिकेट साठी वडिलांचे डॉक्युमेंट्स लागतात आणि कास्ट सर्टिफिकेट वरनं नॉन क्रिमिलियर, मग वडिलांच्याच नावे तुमचं हे नॉन क्रिमिलियर निघेल. ओके, मग आता बऱ्याच जणांचा असं प्रश्न आहेत की सर वडील हयात नाहीयेत दुर्दैवानं, मग आता काय करावं? जरी वडील हयात नसतील तरी नावाने त्यांच्याच निघेल, उत्पन्न तुमचं जोडलावं लागेल. माझं तुमच्या उत्पन्नामध्ये काय तुमचं वेतन येतं का तर नाही, तुमच्या मिस्टरांचं वेतन येतं का तर नाही, या वेतनाशिवाय तुम्हाला 16 नंबरचा फॉर्म भरायचा आहे का? नाही. वेतनाशिवाय इतर जर बाबी असतील, मग शेती असेल, एखादी प्रॉपर्टी असेल, त्याचा रेंट तुम्हाला येतोय किंवा एखादा तुमचा व्यवसाय आहे, इतका रेंट येतोय की तुम्ही ती मर्यादा ओलांडताय, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळणार नाही. मला वाटतं की असं तुमचं काहीही नाही. ओके, त्याच्यामुळे वडिलांच्या नावाने नॉन क्रिमिलियर काढा आणि फॉर्म भरा. तुमच्या मुलांचं जेव्हा काढायचं असतं तेव्हा मग तुमच्या नावानं ते नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट निघतं. त्याच्यामुळे सर्वांनी नॉन क्रिमिलियर काढा. 2-3 दिवस लागतील, वेळ लागू द्या. आपली 22 तारीख लास्ट आहे, 22 डिसेंबर 2025. ओके, त्यामुळे आताच तुमचे जे जन्मगाव आहे वगैरे तिथं संपर्क साधा, तिथल्या एसडीएम साहेबांशी बोला, वाटल्यास रजा घ्या, जा, फॉर्म काढा, हा जो सर्टिफिकेट काढा आणि मग फॉर्म भरा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ओके, तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सीडीपीओ 2025 आपण मोफत मार्गदर्शन करतोय लक्ष चॅम्पियन्स अकॅडमीवर. जर तुम्हाला अभ्यास कसा करावा, कुठले पुस्तकं वापरावेत, काय स्ट्रॅटर्जी असावी याच्याविषयी जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर हे ॲप डाउनलोड करून घ्या. सोबतच आपलं महिला व बालविकास घटकाला परिपूर्ण असं पुस्तक येते. ते पुस्तक जर तुम्हाला हवं असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन याची माहिती हवी असेल तर या क्रमांकावर फोन करा, 93 73 19 58 24.
93 73 19 58 24. तर ठीक आहे, नॉन क्रिमिलियरच्या बाबतीत तुमच्या शंका दूर झाल्या असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे वॉरियर्स.